पांड्या, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 काजूर्ली. कठीण काळात सतत स्वतःला सांगा मित्रांनो, कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून तरी जिंकलेलो नाही. मैदानाच्या दिशेने जाऊया. प्रथम फलंदाजी करतोय तो संघर्ष 11 काजूर्ली. पाचेरे आगर या संघनायकांनी यायचं आहे. आपली वाट पाहतायत क्रीडा समिती प्रमुख शैलेश पागडे सर. सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. अभिनंदन. विजयी झालेल्या संघाचं, तवसाळ संघाचं अभिनंदन. मेघराज हुबणे, आपण सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिलं षटक घेऊन आलाय तो मुकेश. सुंदर चेंडू मिड विकेटच्या दिशेनं ट्रॅव्हल होतो चेंडू. या दरम्यान 1 धावा पूर्ण केली जाते. धावसंख्येनं काजूर्ली संघाचं खातं खोललं जात आहे. संघर्ष 11 काजूर्ली बिनबाद 1. पहिलं षटक घेऊन येतोय तो मुकेश वेले. शिवशक्ती वेलेवाडीचे हे सर्व खेळाडू पांड्या यांच्या नेतृत्वाखाली खेळताना आढळतात. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन अंकेश डिंगणकर, द मॅन फ्रॉम काजूर्ली, पाहायचंय कोणत्या पद्धतीनं सामना करतोय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 2. विवेक नवरत सर या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. आमचं कौतुक करतायत. खरोखरच मान सन्मान हे मिळत जातात. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत असतो मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांझुगाव, खरोखरच इथले ग्रामस्थांचं कौतुक करावं लागेल. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमच्या सोबत आहे सकाळपासून. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, बॉलिंग स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीनं तटवलेला चेंडू. या दरम्यान 1 धावा पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये झपाट्यानं बदल होते. धावसंख्या होते ती 3. विजय नाचरे सर, तांबडवाडी तवसाळ गावचे सुपुत्र, खरोखरच काशीवंडे बीच वरती स्पर्श वडापाव सेंटर त्यांचं छोटस शॉप आहे. बाबरवाडी गावचे सुपुत्र विजय नाचरे सर. काशीवंडे बीच वरती कधी गेलात मित्रांनो तवसाळला, तर या माझ्या मित्राच्या स्टॉलला भेट द्यायला कधी विसरू नका. स्पर्श वडापाव सेंटर. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. मुकेश, त्याचा सामना करतोय तो अंकेश. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या दरम्यान किती धाव पूर्ण करतात पाहायचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप बेकार आहे आणि या दरम्यान धावचीची संधी. आता मात्र धावबाद होतोय तो मुकेश. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं बरख तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं बरख तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. निश्चितच. आता मात्र पॅव्हेलियन डगआउट मध्ये येतोय तो अंकेश. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नयन. संघर्ष 11 काजूर्ली संघाला खरोखरच संघर्ष करावा लागेल. धावा जमावाव्या लागतील, कारण समोरचा संघ भातगाव हा सुद्धा बलाढ्य संघ आहे. विजेते पदाचा दावेदार संघ आहे. शिरसारखा बलाढ्य संघ स्पर्धेतून बाहेर पडल्याच्या नंतर आता मात्र डोळ्यासमोर आहे तो तवसाळ आहे. त्याच्यानंतर होमणेवाडी आहे. त्याच्यानंतर भातगाव आहे आणि संघर्ष 11 काजूर्ली आहे. आजच्या दिवसामध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार. सुंदर चेंडू. पांड्या यष्टी रक्षणाची जबाबदारी स्वीकारतोय. थोडस पंचांवरती दबाव येतोय. नितीन पागडे सर फार कौतुक करतात आमचं. स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने मुकेश. सुंदर चेंडू तटवण्याचा पद्धत मात्र झेलबाद होतोय. गडी बाद होतोय. उदय फार सुंदर झेल घेतोय. आता मात्र थोडीशी पडझड होते. Namaskara.
धन्यवाद धन्यवाद डीजे. दुसरं षटक घेऊन आलाय तो दिनेश. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघर्ष काजोरलीची थोडीशी पडझड झाली. धावसंख्या झाली ती 2-6. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. सॉरी, एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती. दिनेश पुन्हा एकदा सुंदर चेंडू, गगनचुंबी षटकार मारण्याचा प्रयत्न. हवा पूर्ण थांबलेली आहे, पायचा झेल होते का, परंतु सक्सेसफुल, पावरफुल, वंडरफुल. खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, और ये लगा गगनचुंबी षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. दिवेश येद्रे बाबरवाडीचे आमचे सुपुत्र आहेत. काय प्रामाणिकपणा आहे मित्रांनो. 10 रुपये त्यांना सापडलेत. कोणाचे असतील तर प्रामाणिकपणे घ्यायला यायचं आहे, पण प्रामाणिकपणे कोणाचे असतील त्यांनीच यायचं आहे, देण्यात येईल. माझ्याकडे आहेत 10 रुपये. दिवेश येद्रे यांनी दिलेले आहेत ते 10 रुपये. कोणाचे पडले असतील तर यायचं आहे माझ्याकडे मित्रांनो, प्रामाणिकपणे यायचं आहे. आता मात्र मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये काय घडतंय बिघडतंय. मुकेश, दुसरं षटक प्रगतीपथावरती. एका षटकाराच्या गगनचुंबी षटकार आल्यानंतर दुहेरी धावसंख्येमध्ये पदार्पण करतोय तो संघ संघर्ष 11 काजोरली. 11 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत. आता मात्र षटकार चौकार मारावे लागतील. अक्षयला माहित आहे जर 4 षटकं मला खेळावी लागतील, षटकार चौकार मारावे लागतील. पुढचा चेंडू आडव्या बॅटच्या पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न. काय षटक हाताळतायत ते दिनेश. अमीर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अमीर सोलकर, विजय नाचरे सर, नितीन पागडे, डीजे सचिन कुळे, अमित येद्रे, प्रशांत पाष्टे, सर्व आमच्या युवा सहकारी मित्रांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. कौतुक करतायत स्पर्धेचं. दर्जेदार समालोचन, दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार चित्रण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांचंच कौतुक होतं. हे सारं कौतुक मित्रांनो तवसा गट क्रीडा समितीला जातं, तवसा गटाच्या कार्यकारिणीला जातं. कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागर अंतर्गत आपले जे 4 गट आहेत, एका बाजूला तवसाळ गट, दुसऱ्या बाजूला गुहागर, हेदवी गट आणि पालशेत गट, त्याच्यातील हा तवसाळ गट आज मात्र क्रिकेटच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचा प्रयत्न करतोय. तुफान रिटर्न आणि तांबडवाडी निर्मला 11 या दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचं आहे. समालोचन कक्षाकडे यायचं आहे. विजय मोरे सर आपली वाट पाहतायत. खरोखरच दर्जेदार ही स्पर्धा. सत्यवान बाद झाल्याच्या नंतर आता मात्र फलंदाजीला आलाय तो आतिश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. भातगाव हा बलाढ्य संघ आहे मित्रांनो. जर तुम्हाला खरोखरच या स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मोठे मोठे फटके मारावे लागतील. पाहायचं आहे आजच्या या 12 संघांमधून कोण फायनलला दाखल होतोय ते. आता मात्र तवसाळ संघाकडून फार मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आतिश हा कुणबी वसतिगृहाचे आमचे माजी विद्यार्थी आतिश आता मात्र आपल्या फलंदाजीसाठी संघर्ष 11 काजूरली या संघासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. एकदा डीजेला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया. यू गए यू आए डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच या स्पर्धेला प्रथम पारितोषिक 17,250 व चषक दिलेला आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर मुंबई आणि ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने
कोण कोण हा नाव सांग. आतिश आणि अक्षय हे मित्रांनो दोन सख्खे बंधू आहेत. एका बाजूला स्टीव्ह वा तर दुसऱ्या बाजूला मार्क वा. पाहायचं आहे जसं मत्यबंधू म्हणून घागर तालुक्यामध्ये आम्ही आम्हाला ओळखलं जातं त्याचप्रमाणे हे दोन बंधू एका बाजूला आहे तो आतिश आणि दुसऱ्या बाजूला आहे तो अक्षय. अक्षय गोंडबरे आणि आतिश गोंडबरे द मॅन फ्रॉम काजूरली. संघर्ष 11 साठी संघर्ष करताय. आता मात्र गगनचुंबी षटकार येतोय. मानवंदना दिली जाते आणि हा येतोय सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल षटकार. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मैदानाकडे जायचं. काय सुंदर फलंदाजी करतोय तो संघर्ष 11 काजरली हा संघ. एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला आतिश. पाहायचंय 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्येमध्ये बदल झपाट्याने वाढ होते. धावसंख्या होते ती 22. मोठे फटके खेळावे लागतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू पूर्ण झालेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलाय तो अक्षय. अक्षयकडून अपेक्षा असतील मोठे मोठे षटकार मारण्याची त्याची. आता मात्र मोठा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाद होण्याची संधी. झेल सुटला जातोय. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. साई 11 आपलेली या संघाकडून नितीन पागडे सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मनापासून धन्यवाद सर. संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेले आमचे तवसा गटातील क्रीडा समितीचे संपूर्ण कार्यकर्ते यांना हे श्रेय जातं. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. कन्वर्ट करता आला नाही. मिस हिट झाला आणि या दरम्यान एक चेंडू पंचांनी सांगायचंय. 22चा इशारा असेल तर 22 सांगायचंय. बॅट बरं. एक धाव धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होते ती 25. पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु सुंदर कव्हरच्या डोक्यावरून तटवलेला चेंडू. पाहायचा आहे किती धावा निघतात. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. या दरम्यान 3 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 28. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. जर खरोखरच संघाला जर 40 किंवा 40 प्लस मध्ये जायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. ते अक्षय आणि आतिश या दोन बंधूंना. एका बाजूला आतिश गोंडबरे दुसऱ्या बाजूला अक्षय गोंडबरे. मित्रांनो पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना आठवण करून देतो. क्रिकेटच्या निमित्ताने मैदानाकडे वळलेली ही जी पावलं आहेत ही तुमचा जो हा सहभाग आहे ही पावलं निश्चितपणे भविष्यामध्ये आमच्या कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागरकडे वळली जातील. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा गचाक क्षेत्ररक्षण होत आहे. चौथ्या षटकातला पहिला चेंडू. या दरम्यान मला वाटतं सीमारेषेजवळ सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. या दरम्यान 3 धावा. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 31. संघर्ष 11 काजूरली. मित्रांनो नावातच संघर्ष आहे. इतिहास घडवण्यासाठी ते आज इथं आलेले आहेत. जरी धावसंख्या कमी असेल तरी जिद्द हरणारी ही मंडळी नाही. संघर्ष 11 काजूरली विरुद्ध शिवशक्ती 11 भादगाव. दीपक आलिम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दीपक आलिम सर शुभेच्छा देत आहेत. रवी बादावटे सर, अविनाश कुळे, नितीन पागडे, सुशांत रामाणे, अमीर सोलकर सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. आता मात्र धावचीची संधी होते. पायचा धावचित होतोय का. गडीवाद होतोय कारण स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. अक्षय सलामीला आला होता. आता मात्र अक्षय तो त्याचं काम करून परततोय. एकदा डीजेला संधी देऊया. यू गए यू आय डीजे. आहे मनाने साधा अशी दादाची यादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा
हॅलो, धन्यवाद डीजे. या सुंदर गाण्यानंतर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. शेवटचं षटक हातात येतो विकास आंबलोली गावचे युवा सुपुत्र वैचारिक युवा जयहेतजी पागडे सर यांचं आगमन झालेलं आहे. गिरीजी बारसकर सरांना माझी विनंती आहे की त्यांचा सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं आखूड टप्प्याचा चेंडू. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं आणि फार सुंदर गोलंदाजी करतात ते विकास. पॉइंट रिजन मध्ये खेळलेला चेंडू झेलबाची संधी होती परंतु झेल सुटला जातोय. या किती धावा निघतात ते पाहायचं आहे. मोठे फटके मारून धावा संख्या होत नाहीये म्हणून चोरट्या धावा काढण्याचा प्रयत्न गडी बाद होतोय. आता मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 33. आकाश मात्र आता पॅव्हलियनकडे येतोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो अजिंक्य. शेवटचं षटक. शेवटच्या षटकातला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रथम फलंदाजी करताना संघर्ष 11 काजोली खरोखरच संघर्ष करतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. न समजलेला चेंडू. शॉर्ट कव्हरला उडालेला उंच झेल टिपलाय तो भातगाव या संघानं. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 33. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. मिड विकेटला ट्रॅव्हल होतो चेंडू. पाहायचा किती धावा निघतात. या दरम्यान मला वाटतं 2 धावा काढण्याचा प्रयत्न. 2 धावसंख्या मिळणार नाहीत. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. प्रथम फलंदाजी करताना काजूरली संघर्ष 11 काजूरली हा संघ 34 धावसंख्येवरती पोहोचला. आता मात्र 24 चेंडू मध्ये शिवशक्ती 11 भातगाव या संघाला 35 धावा कराव्या लागतील. माझ्या एक छानसं गाणं ऐकूया. डीजेला संधी देऊया. यू गे यू आय. धन्यवाद डीजे. यानंतर माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जातात भारत सर. मराठी समालोचन मधला बुलंद आवाज माझ्यासोबत जोडले जातात. भरत सरांना मी निमंत्रित करतोय. धन्यवाद. थँक्यू मंगेश. आणि नक्कीच क्रीडा क्षेत्राला मित्रांनो दिलासा देणारी बातमी सध्या तरी व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे की महाराष्ट्र राज्य सरकारनं जवळपास क्रीडा क्षेत्राला परमिशन दिलेली आहे. आणि हे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण अनेक असे खेळाडू आहेत टेनिस क्रिकेटमधील, असे समालोचक आहेत, असे पंच आहेत ज्यांचं मी तर चिक चिक हॉलो चिक चिक हॉलो चिक टिक हॉलो 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 चिक. जे मित्रांनो रोजगार आहेत काही पंचांचे, काही खेळाडूंचे टेनिस क्रिकेटवर अवलंबून आहेत काहीकांचे रोजगार. तर नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे खास करून आपल्या सर्व क्रीडा रसिकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी की आपल्याला परमिशन दिली जात आहे राज्य सरकारकडून सर्व स्पर्धांसाठी. तर नक्कीच
पुन्हा आपण येऊया. कुणबी समाज संघ मुंबई शाखा तालुका गुहागर अंतर्गत आपण पाहतायत तौसाळ गट क्रीडा समिती आयोजित तौसाळ गट कुणबी चषक 2022चा हा क्रीडा महोत्सव मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर इथे आयोजित केलेला आहे. दोन गटामध्ये आपण ही लढत पाहतो मित्रांनो. एका साईडला आपण पाहतो शिवशक्ती भातगाव वर्सेस आपण संघ पाहतोय तो म्हणजेच संघर्ष 11 काजूरबे या दोन संघाच्या दरम्यान फलंदाजी करतोय तो म्हणजेच शिवशक्ती हा संघ. जवळपास आपण टार्गेट जर पाहिला मित्रांनो तर 35 धावा या विजयासाठी दिलेल्या आहेत. चिठ्ठ्या इथे करतोय. लक्षात ठेवा ड्रॉ या ठिकाणी केला जातोय. खूप चांगलं आयोजन. ज्या ज्या वेळेस मी समालोचन करतोय त्या वेळेस नक्कीच सातत्यानं मी कुणबी समाजाचं कौतुक करतोय मित्रांनो. कारण एक चांगलं नीटनेटकं आयोजन आणि खास करून मी तर म्हणेल जो स्ट्रिक्टपणा आहे तो कौतुकास्पद आहे. वेळेवर सामने सुरू होणं, वेळेवर हजर राहणं. लक्षात ठेवा हा सामना खूप महत्त्वाचा असेल मित्रांनो. कारण या सामन्यांच्या दरम्यान जो संघ विजयी होईल तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे हा सामना नक्कीच खूप चांगला सामना होईल नो डाऊट. आत्ता मात्र अंगाची माती झाली तरी चालेल पण मला जिंकायचं आहे. मला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. एक पाऊल मला कुठेतरी अजून पुढे आणायचं आहे. ही लढत खूप महत्त्वाची ठरेल. पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. अखोडी टप्प्याचा चेंडू यावेळेस फिरून फटका खेळला जातोय डीप लॉंग लेगच्या हॅलो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कन्वर्ट केला गेला. वाच का कट होतो. हॅलो हॅलो स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात करतोय तो म्हणजे शिवशक्ती हा संघ. लढत महत्त्वाची आहे. लढत सेमीफायनलची आहे आणि खास करून ही जी संघ मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये खेळतात जर आपण कॅश प्राईज पाहिली ती इतकी मोठी कॅश प्राईज नाही आहे. ही स्पर्धा लाखाची जरी नसली मित्रांनो तरी लाख मोळाची ही स्पर्धा आज आपण खेळत आहात आपल्या टी शर्ट्सवर असलेल्या लोगोसाठी आणि खेळत आहात आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेसाठी. यावेळेस ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आला. वेल डन वेल फील्ड अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल पुन्हा एकदा कन्वर्ट केला गेला. धाव संख्या 2. मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला एकच सल्ला असेल जितकं प्रेम तुम्ही क्रिकेटवर करता त्याहून कितीतरी पट अधिक मी तर म्हणेल प्रेम आपल्या आईबाबांवर करा. आपल्या आईबाबाला कधीही सोडू नका कारण याच आईबाबांमुळे आज आपण या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत आहोत हे विसरू नका. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय. आउटसाइड लेग स्टंप हा मात्र चेंडू हाताळला जातोय. मी तर म्हणेल प्रत्येक गोलंदाजांना विचार करायला हवा. 24 चेंडू आपल्याला हाताळायचे आहेत आणि या 24 चेंडूमध्ये आपण फक्त 35 धावेचं टार्गेट समोरच्या संघावर समोर ठेवलेलं आहे. तर कुठेतरी धावफलक कमी आहे. धावफलक तोकडा आहे आणि या सर्व गोष्टी डोक्यात ठेवणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू मात्र आपण पुन्हा एकदा वळतायत. वाईटचा इशारा आउटसाइड लेग दिशाहीन गोलंदाजी करताना गोलंदाज मी तर म्हणेल मित्रा आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि बँक बॅलन्स कमी असताना हा माफक फालतू उधळा मैदानाच्या आतमध्ये करणं मी तर म्हणेल योग्य नसेल. 35 धावेचं छोटं टार्गेट आहे आणि यासाठी हवे आहे तुम्हाला एक चांगली गुणवत्ता आणि दर्जेदार गोलंदाजी. सुरेख प्लेसमेंट पॉईंटच्या दिशेनं फक्त ढकलला गेला. एक धाव इथे चतुराई त्यानं पूर्ण केली गेली. सिंगलनं मात्र संघ पोचला गेला तो म्हणजे 4 या 5 या धावसंख्येवर. आपण दोन संघ पाहतात मित्रांनो जे खास करून मायबाप प्रेक्षक स्मार्ट TV स्मार्टफोन यूट्यूबच्या माध्यमातून TCP लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जुडले गेलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा कुणबी समाजाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. लढत खूप मोलाची आहे. लढत खूप मानाची आहे. यावेळेस शॉट आपल्या लॉफ करतोय जातोय तो म्हणजे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी तत्पूर्वी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात है. चीते की दौड़ मैदान के अंदर between the wicket. check, halo, check.
येस मिड विकेट क्लिअर करतोय. अप्रतिम अतिशय सुरेख हा फटका बॅटमधून पाहायला मिळतोय. फलंदाज दिलीप यांच्या संघ पोहोचतोय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवर. प्लीज थोडासा बास कमी कर डीजे ऑपरेटर, आवाज थोडासा क्लिअर कर मित्रा. ह्या वेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दिलीप यांच्या बॅट मधून येतो एक दिलदार दिलखुलास षटकार. धन्यवाद डीचे. मात्र सामना थोडासा जवळ येतोय. जर विचार केला आपण तर 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये करायच्या त्या 16 धावा. जितकंच आव्हान सोपं वाटतं मित्रांनो तितकं आव्हान सोपं नाही आहे. याचं कारण जिंकणं गरजेचं आहे. जिंकाल तर सेमीफायनल, हरलात तर मात्र या स्पर्धेतून कदाचित तुम्हाला बाहेर जावं लागेल. मात्र जिंकणं हे गरजेचं आहे. त्या कारणास्तव प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू हाच विचार करेल मैदानाच्या आतमध्ये की नाही मला जिंकायचं आहे, हा सामना मला जिंकायचा आहे. कारण हा सामना जर आपण जिंकलो तर आपण थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत कुणबी समाजाच्या वतीनं या ठिकाणी करतोय. सामना जवळ आहे. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 16 धावा या करायच्या आहेत. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच मुकेश आणि दिलीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अप्रतिम चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, याच प्रकारे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. चेंडू आणि धावा यामध्ये जो फरक आहे तो डिस्टन्स तुम्हाला दाखवावा लागेल. समोरच्या संघाला फलंदाजांना दाखवावा लागेल. यावेळेस ऑन साइडला चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे मित्रा, धन्यवाद मित्रा. मात्र सकाळपासून तू चांगल्या मराठी सिनेसृष्टीकडे वळाला होता, आता मात्र हिंदी सिनेसृष्टीकडे वळतोय हा डीजे ऑपरेटर. धन्यवाद. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस प्रॉमिसिंग म्हणता येणार नाहीये कारण काही काळ चेंडू हवेमध्ये होता. संधी होती हा झेल पकडण्याची, संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये गमावली गेली. 2 धावा इथे अंकित होत आहेत. धाव फळकावर धाव फळक वेगानं पुढे वाढताना तब्बल पोहोचतोय 27च्या घरामध्ये. 35 धावेचं टार्गेट आहे. धावसंख्या 27 धाव फळकावर पाहायला मिळते. अजूनही आपण विचार केला तर 8 धावेची गरज आहे. उर्वरित चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 15 चेंडू अजून शिल्लक आहेत. यावेळेस हा चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातो. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. पंचांच्या इशाराकडे लक्ष असेल. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. 1+1 22 वाईट मिळतात या 2 धावा. 35 धावेचं टार्गेट. सामना सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला खास करून एक गुड न्यूज देखील दिली होती आयोजकांना की सामना जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर मी तर म्हणेल त्यानुसार ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. कारण प्रत्येक चेंडूचा आपण विचार केला स्लॉटमध्ये चेंडू हे हाताळले गेलेले आहेत. गुडलाईनचा वापर शक्यतो करायला हवा. ॲज अ कॉन्क्रीट पिच आणि कॉन्क्रीट पिचचा जर वापर तुम्ही चांगल्या प्रकारे केला, यस हे चेंडू हाताळायला हवे होते. नोचा इशारा पंचांचा येतोय. मात्र व्यवस्थित लाईन ऑफ लेन मधून हे चेंडू हाताळायला हवे होते. आणखीन एक अवंतरच्या स्वरूपात धाव अंकित केली जाईल. धाव फलकावर धावसंख्या 30च्या घरामध्ये पाहायला मिळते. स्विचिटचा फटका मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर मिस करतोय फलंदाज. कारण या फटक्याविषयी म्हणायचं गेलं मित्रांनो नोचा इशारा येतोय आणि फ्रीड आहे का पंच. आणखीन एक अवांतर धाव. लगीन तो अब्दुल गनी असं म्हटलं त्या फटक्याला. अतिशय सुरेख फटका. इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी कोणताही शतरक्षक नाही. डीप लॉंग ऑफचा शतरक्षक त्या ठिकाणी वेगानं पुढे जातो. चेंडूला अडवतोय. तत्पुरी 2 धावा. 33 धावा जल्लोष डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. कारण जे खेळाडू डगआउट मध्ये बसले त्यांना पूर्णतः कल्पना आहे आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. अजून एकही फलंदाज बाद करता आला नाहीये समोरच्या संघाला आणि अजून आपल्याला गरज आहे ती म्हणजे 2 धावेची. या प्रकारे चेंडू हाताळणं गरजेचं होतं. मी मगाशी म्हटलं होतं मित्रांनो की धावा आणि चेंडू यामध्ये तुम्हाला फरक दाखवावा लागेल समोरच्या संघाला. कारण आव्हान तोकडं होतं. 35 धावेचं जरी आव्हान जरी असलं मित्रांनो तोकडं आव्हान तरी ती गुणवत्ता तुमच्याकडे असायला हवी ती गोलंदाजीची. काही रिक्स घेतली जात नाहीये. सिंगल कन्वर्ट केला जातोय. याचं कारण मित्रांनो जे काम सुई करू शकते त्या ठिकाणी डावण वापरण्याची गरज काय आहे.
की 2 धावेची फक्त गरज आहे. सिंगलने देखील आपला संघ विजयी होऊ शकतो. तर मोठे फटके खेळण्याची गरज काय हे दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. तर स्कोर आपण पाहिला तर इक्वल होतोय. एका धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. मित्रांनो एका चेंडूमध्ये 11 धावा देखील झाल्या होत्या लक्षात ठेवा. आणि एका चेंडूमध्ये मित्रांनो 18 धावा देखील झालेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटचं भविष्य कोणीही सांगू शकत नाही. काय हे चेंडू काही डॉट होतील का? एका धावीची गरज आहे. येथे मात्र क्लीन फिनिश. एका मोठ्या फटक्यानं विजयी संपादन करतोय तो म्हणजेच शिवशक्ती हा संघ. पुढील वाटचालीसाठी शिवशक्ती या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल संघर्ष 11 बॉलिवूडच्या चमचमाटात भक्ती मराठी अंधारात तवा साहेबांच्या साथीनं तुम्ही भगवा फडकवलात. बॉलिवूडच्या चमचमाटात भक्ती मराठी अंधारात तवा साहेबांच्या साथीनं थँक्यू डीजे. भगवा फडकवलात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच संघर्ष 11 या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. चांगला क्रिकेट संघर्ष 11च्या माध्यमातून देखील सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला. धन्यवाद मित्रांनो. नक्कीच पुढील सामना सुरू होत आहे आणि नक्कीच आम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील बदल करतोय. जाता जाता मी इतकंच तुम्हाला सांगून जाईल मित्रांनो की यस क्रिकेटवर देखील प्रेम करा. मात्र क्रिकेट खेळताना आपला व्यवसाय सोडू नका. कारण क्रिकेटमधून मित्रांनो लक्षात ठेवा तुमचा संसार चालणार नाहीये. तर त्या संसारासाठी तुम्हाला हवा आहे तो उद्योगधंदा. उद्योगधंदा देखील सांभाळा आणि त्यानंतर आपलं क्रिकेट देखील सांभाळा. हा सल्ला माझ्याकडून तुम्हाला नेहमी असेल. धन्यवाद. रजा घेतोय. धन्यवाद पुन्हा एकदा.